सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, रिसेंटली तुमच्या सगळ्यांच्या सीईटीचे रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमचे पर्सेंटाइल हे चेक केलेले असतील. सगळ्यात पहिले ज्या पण मुलांना चांगले पर्सेंटाइल मिळाले आहेत त्या सगळ्या मुलांना कॉंग्रॅच्युलेशन्स. बट मला माहिती आहे की भरपूर मुलं अशी आहेत ज्यांना कमी पर्सेंटाइल मिळाले आहेत, म्हणजे अनएक्सपेक्टेड पण रिझल्ट लागले आहेत. त्या मुलांना एक्सपेक्टेड होते की आपल्याला चांगले पर्सेंटाइल मिळतील, बट त्यांना कमी पर्सेंटाइल मिळाले. आता ज्या पण मुलांना कमी पर्सेंटाइल मिळाले ती मुलं आता डिमोटिवेट झाली आहेत. त्यांना टेन्शन आलंय की आता आपलं पुढे कसं होणार, आपल्याला एवढं कमी पर्सेंटाइलवर कॉलेज मिळेल का, चांगलं कॉलेज मिळेल का, असे भरपूर सारे डाऊट्स आणि भरपूर सारे टेन्शन आहे. तर सगळ्यात पहिले एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता जरी तुम्हाला कमी पर्सेंटाइल मिळाले असतील तर तुमच्या पर्सेंटाइलच्या बेसवर तुम्ही एका कशा बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन सिक्युअर करू शकता, तर त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबत तुमच्या पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजचा नक्की कट ऑफ काय आहे, तर त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे ह्या तुम्ही चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुमच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला ह्या चॅनलवरती खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत जर तुम्हाला पाहिजे असेल की मी तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करावं, तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये मी तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करेन, म्हणजे तुमचे जेवढे पण पर्सेंटाइल असतील त्या पर्सेंटाइलच्या बेसिसवर जे पण तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकेल, तर त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करेन. त्यासोबत ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये 1-to-1 डाऊट सेशन असतील, परत लाईव्ह सेशन असणार आहेत, वेबिनार असणार आहेत, जे ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. सो त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तर तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग एनरोल करू शकता. आता जर तुम्हाला ह्याच्या पुढे अजून काही डिटेल्स पाहिजे असतील तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुम्हाला ह्याच्यावर काही एन्क्वायरी करायची असेल तर त्यासाठी पण मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केले आहेत. त्या हेल्पलाईन नंबरवर मी व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. मी आणि माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, आत्तापर्यंत तुमची सगळी सीईटीची एक्झाम कंप्लीट झाली, तुमची आन्सर की रिलीज झाली, बोनस मार्क्स मिळाले, तुमचे पर्सेंटाइल सुद्धा तुम्हाला कळाले. बट ह्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे, पुढे तुमची ॲडमिशन प्रोसेस कशी तुमची सुरू होणार आहे, ही ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे, आजपासून तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे की उद्यापासून सुरू होणार आहे, तर ह्याच्यावर सगळी कंप्लीट डिटेल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की आत्तापर्यंत काय झालं होतं, आत्तापर्यंत तुमची सगळ्यांची सीईटीची एक्झाम ही एकत्र झाली होती. म्हणजे ज्या पण मुलांना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्या पण मुलांना फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या सगळ्या मुलांची एकत्र सीईटीची एक्झाम ही झाली होती. बट ह्याच्या पुढे तसं होणार नाही आहे. तुमची ॲडमिशन प्रोसेस ही तुमची वेगवेगळी होणार आहे. म्हणजे ह्याच्या पुढे सीईटी सेल काय करेल की तुमच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी वेगळे कॅपराउंडचा पोर्टल ओपन करेल आणि फार्मसीच्या ॲडमिशनसाठी वेगळं कॅपराउंडचा पोर्टल ओपन करेल. म्हणजेच काय की जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॅपराउंडच्या पोर्टलवर सगळी तुम्हाला प्रोसेस करावी लागेल. कॅपराउंडचा पोर्टल म्हणजे काय, एक तुमची वेबसाईट ओपन होणार आहे, त्याच्यावरच तुमची सगळी प्रोसेस कंप्लीट होणार आहे. म्हणजे सगळी ॲडमिशन प्रोसेस, तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग, तुमची मेरिट लिस्ट, सगळं डिटेल्स तुम्हाला त्या इंजिनिअरिंगच्या पोर्टलवर तुमचा कंप्लीट होणार आहे. जर तुम्हाला फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फार्मसीच्या पोर्टलवर म्हणजे फार्मसीच्या ॲडमिशनच्या वेबसाईटवर तुम्हाला सगळी प्रोसेस कंप्लीट करावी लागेल. तर आता ह्याच्या पुढे तुमचे 2 वेगवेगळे पोर्टल हे ओपन होणार आहेत. आता एकदाही तुमचे कॅपराउंडचे पोर्टल ओपन झाले त्याच्यानंतर तुमची कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही स्टार्ट होईल. आता ही कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग खूप इम्पॉर्टंट असेल, कारण की ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला सगळी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स तुम्हाला फिलअप करावे लागतील. जेव्हा तुम्ही सीईटीच्या एक्झामला अप्लाय केलं होतं तेव्हा कसं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलं होतं, सगळे तुमचे डिटेल्स वगैरे तुम्ही एंटर केले होते, त्याच प्रकारे तुम्हाला कॅपराउंडसाठी वेगळे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कंप्लीट करावी लागणार आहे. आता ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड करावे लागतील. म्हणजे जे पण तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल त्या कॅटेगरीला जेवढे पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्या कॅपराउंडच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या वेळेस अपलोड करावे लागतील. आता जेव्हा तुमचे कॅपराउंडचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल सायमल्टेनियसली तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा स्टार्ट होणार आहे. आता ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जेवढे पण तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत, जेवढे पण तुम्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करताय त्या कॅटेगरीला जेवढे पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरीफाय करावे लागणार आहेत. आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, तर डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले असतील. सगळ्यात पहिलं ऑप्शन असेल ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि दुसरं ऑप्शन असेल ऑफलाईन व्हेरिफिकेशन. ऑनलाईन व्हेरिफिकेशन म्हणजे काय की तुम्ही घरी बसूनच तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता. आता हे तुम्हाला घरी बसून कसं व्हेरीफाय करता येईल, सो जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता, तुम्ही कॅपराउंडचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप करता, तर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट आहेत तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात. जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करतात, एकदा तुम्ही फॉर्म वगैरे सबमिट केलात तर हा फॉर्म तुमच्या एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये जातो. स्क्रुटिनी सेंटर म्हणजे दुसरं काही नाही, एक कॉलेजच असतं, त्याला एक ऑथॉरिटी दिलेली असते की तुम्ही मुलांचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करायचे.
सो ते एक कॉलेजेस असतं, त्याला आपण स्क्रुटिनी सेंटर असं बोलतो. सो जो पण तुम्ही फॉर्म सबमिट करता तर हा फॉर्म तुमचा एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये जातो. तिकडे एक सर वगैरे बसलेले असतात. तर ते सगळे सर तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत फॉर्म फिलअप करताना, तर हे सगळे डॉक्युमेंट तुमचे चेक करतात, त्याच्यावरती सगळे डिटेल्स तुमचे रीड करतात. जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर असतील, सगळं तुमचं करेक्ट असेल, तर तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय केला जातो. आता ऑफलाईन व्हेरिफिकेशनमध्ये तसं नाही होत. जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन हा ऑप्शन चूज केलात तर तुम्हाला डॉक्युमेंट हे स्वतः ऑफलाईन व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. म्हणजे जे पण स्क्रुटिनी सेंटर आहे, म्हणजे जे पण कॉलेज आहे, त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला स्वतःला ते डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. तिकडे सर किंवा मॅडम असतील तर ते सगळे डॉक्युमेंट तुमचे ऑफलाईन व्हेरीफाय करतात. हातामध्ये ते तुमचे डॉक्युमेंट्स घेतात, सगळे रीड वगैरे करतात. जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर तुमचे डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय करून देतात. आता इन केस जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक सापडली तर त्या केसमध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा रिजेक्ट सुद्धा केला जाऊ शकतो. आता घाबरू नका, तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर पुढे काय. तर बघा, जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्ही त्याला परत रिअप्लाय करू शकता. बट त्या केसमध्ये तुम्हाला काही पण मिस्टेक्स वगैरे करायचे नाही आहेत. आता नक्की तुम्हाला कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, पूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो ही असते तुमची पूर्ण स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन. म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुमचं एकत्र सुरू होतं, सायमल्टेनियसली तुमचं स्टार्ट होतं. एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलात तर लगेच तुम्हाला डॉक्युमेंट्ससुद्धा व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. आय होप एवढं तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्याच्यानंतर एकदा तुमचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे व्हेरीफाय झाले, त्याच्यानंतर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे तुमचे रँक समजतात. नक्की तुमचा रँक किती आला आहे, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये तुमचा रँक किती आला आहे. जर तुम्ही JEE थ्रू पण अप्लाय केलं असेल तर ऑल इंडियामध्ये तुमचा रँक किती आला आहे. जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमच्या कॅटेगरी वाईज तुमचं किती रँक आला आहे. जर तुम्ही TFWSला किंवा EWS तुम्ही अप्लाय केलं असेल तर TFWS वाईज EWS वाईज तुमचा रँक किती आला आहे. तर हे सगळे रँक्स तुम्हाला ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. आता एकदा तुमची ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाली, त्याच्यानंतर तुम्हाला एक ग्रीव्हन्सेसचा टाइम पिरियड प्रोव्हाइड केला जातो. ग्रीव्हन्सेसचा टाइम पिरियड म्हणजे काय, की जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण तुमची मिस्टेक झालेली असेल किंवा जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना काही पण तुम्ही मिस्टेक केली असेल, म्हणजे तुम्ही कॅटेगरीला अप्लाय केलं नसेल बट तुम्हाला आता वाटतं की आपण कॅटेगरीला अप्लाय केलं पाहिजे, आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स हे आलेले आहेत. सो त्यावेळी तुम्ही ह्या ग्रीव्हन्सेसच्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही जे पण तुमचे करेक्शन्स करायचे आहेत तर हे तुम्ही करू शकता. म्हणजे इन शॉर्ट, जर तुमचे फॉर्म फिलिंगच्या वेळेस काही पण मिस्टेक वगैरे झाली असेल तर तुम्ही ह्या ग्रीव्हन्सेसच्या टाइम पिरियडमध्ये सगळे मिस्टेक्स हे तुम्ही करेक्ट करू शकता. तर त्यासाठी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्सेसचा टाइम पिरियड प्रोव्हाइड केलेला असतो. 3 दिवस प्रोव्हाइड केलेले असतात. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला सगळी प्रोसेस, ग्रीव्हन्सेसची प्रोसेस ही कंप्लीट करावी लागते. आता एकदा तुमचा ग्रीव्हन्सेसचा टाइम पिरियड कंप्लीट झाला, त्याच्यानंतर तुमची एक फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते. फायनल मेरिट लिस्टमध्ये पण तुमचे सगळे रँक्सच दिलेले असतात की ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये तुमचा किती रँक आला आहे, ऑल इंडियामध्ये किती रँक आला आहे, कॅटेगरी वाईज तुमचा किती रँक आला आहे. तर हे सगळे रँक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतात. बट ह्या रँक्समध्ये थोडेफार चेंजेस असतात. म्हणजेच काय, की तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे तुम्हाला रँक्स आलेले असतात ते रँक्स तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये थोडेफार चेंज होत असतात. आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जे तुमचे रँक्स येतात हे तुमचे फायनल रँक असतात आणि त्याच रँकवर तुमची ॲडमिशन प्रोसेस ही होत असते. आता एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट सगळी रिलीज झाली, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुमची मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस सुरू होते, ज्याला आपण बोलतो ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 1. म्हणजे कॅपराऊंड 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू होते. आता हे ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तर ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये जी पण तुमची कॉलेजची लिस्ट आहे तर ही सगळी कॉलेजची लिस्ट तुम्हाला ह्या फॉर्म फिलिंगमध्ये अपलोड करावी लागते. कुठे अपलोड करावी लागते, ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड करावी लागते. बऱ्याच मुलांना वाटतं की आपल्याला स्टेप 1 मध्येच म्हणजे कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करतानाच आपल्याला सगळी कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. तर तसं नाही आहे. एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली, त्याच्यानंतर जे तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 1 सुरू होते त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. आता ही कॉलेजची लिस्ट तुम्हाला कशी पण अपलोड करून चालत नाही, ही तुम्हाला पूर्ण प्रेफरन्स वाईज, प्रायोरिटी वाईज तुम्हाला अपलोड करावी लागते. म्हणजे सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला तुम्हाला कोणत्या कॉलेज पाहिजे, दुसऱ्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज पाहिजे, तिसऱ्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज पाहिजे, अशा प्रेफरन्स वाईज तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही छोटी जरी काही मिस्टेक केली तर त्या केसमध्ये जरी तुम्हाला चांगले पर्सेंटेज असतील तरी पण तुम्हाला एका खराब कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागू शकतो. का, कारण की तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये मिस्टेक केल्यामुळे. सो त्यामुळे हे ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना तुम्हाला अजिबात काही मिस्टेक करायची नाही आहे. आता जर तुम्हाला भीती वाटत असेल की आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, प्रेफरन्स कसा सेट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. जेवढे पण तुमचे पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू.
त्यासोबत पूर्ण जेवढे पण तुमचे डाऊट्स असतील तर हे सगळे डाऊट्स आम्ही ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये तुमचे सॉल्व्ह करू आणि स्टार्टपासून म्हणजे आत्तापासून ते पूर्ण एंडपर्यंत पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहोत. सो त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला ह्याच्या रिगार्डिंग काही डिटेल्स पाहिजे असतील तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि त्यासोबत जर तुम्हाला आता काही एन्क्वायरी करायची असेल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग तर त्यासाठी मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबरसुद्धा प्रोव्हाइड केले आहेत. त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी आणि माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. आता एकदा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली त्याच्यानंतर तुमची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर होत असते. सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी खूप कमी दिवस दिलेले असतात. फक्त 3च दिवस तुमच्याकडे असतात तुम्हाला पूर्ण ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी. आणि एकदा तुमचे सगळे 3 दिवस कंप्लीट झाले त्याच्यानंतर लगेच तुमचा रिझल्ट येतो ज्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1. ज्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की जी पण तुम्ही कॅपराऊंड 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग केलेली आहेत त्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये जे पण तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड केली आहे त्या कॉलेजच्या लिस्टमधनं कोणत्या नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं. जी पण तुम्ही लिस्ट अपलोड कराल त्या लिस्टमधनं एकच कॉलेज तुम्हाला अलॉट होईल आणि एकच ब्रांच तुम्हाला अलॉट होईल. एकाच वेळेस मल्टिपल ब्रांचेस आणि मल्टिपल कॉलेजेस हे अलॉट होत नाहीत. सीट अलॉटमेंटमध्ये तुम्हाला एकच कॉलेज अलॉट होतं आणि त्याच्यामधली एकच ब्रांच ही तुमची अलॉट होत असते. आता एकदा तुम्हाला समजलं की नक्की तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिले जातात की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की ते कॉलेज तुम्हाला नाही घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. आता हे जे ऑप्शन्स आहेत हे काही कंडिशन्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. ज्या पण मुलांना पहिल्या नंबरचंच कॉलेज मिळतं त्या मुलांना हे ऑप्शन प्रोव्हाइड केले जात नाहीत. त्या मुलांचं ऑटो फ्रीज होतं. म्हणजे त्या मुलांना कंपल्सरीली ते पहिल्या नंबरचं कॉलेज जे पण त्यांनी ठेवलं आहे तेच कॉलेज त्यांना घ्यावं लागतं. बट इन केस जर तुम्हाला तुमच्या कॉलेज लिस्टमधनं पहिल्या नंबरचं कॉलेज सोडून इतर कोणत्याही नंबरचं तुम्हाला कॉलेज मिळालं तर त्या केसमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात की जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराऊंड 1 मध्ये मिळालं आहे ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. घ्यायचं असेल तर तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागतं. जर तुम्हाला नाही घ्यायचं असेल तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला नॉट फ्रीज हे करावं लागतं. आता इन केस जर तुम्ही सेल्फ फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट केलात त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कुठल्याही कॅपराऊंडमध्ये म्हणजे कॅपराऊंड 2 मध्ये आणि कॅपराऊंड 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही. जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज केल्यास तिथेच तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. बट इन केस जर तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट केलात तर त्या केसमध्ये तुम्ही पुढच्या राऊंड्समध्ये म्हणजे कॅपराऊंड 2 मध्ये आणि कॅपराऊंड 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट हे करू शकता. आता ही जी सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीजची स्टेप आहे ही थोडी हेक्टिक आहे आणि मला माहिती आहे ह्याच्यामध्ये थोडं तुम्हाला कन्फ्युजन झालं असणार. बट तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ह्याच्यामध्ये अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. ह्या स्टेपवर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे कारण की ही स्टेप तुमची ह्या एका व्हिडिओमध्ये कंप्लीट होणार नाही आहे. सो त्यामुळे ह्या स्टेपवर मी तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. त्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये मी जेवढे पण मी तुम्हाला स्टेप सांगतोय ह्या प्रत्येक स्टेपवर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. रोज सकाळी 9 वाजता मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ॲडमिशनच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा. सबस्क्राईब करून ठेवा. आता एकदा तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट केलात म्हणजे जर तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट केलात तर त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्याच्या आधी तुम्हाला एक वॅकन्सी लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते म्हणजे वॅकंट सीट लिस्ट फॉर कॅपराऊंड 2. म्हणजे कॅपराऊंड 1 कंप्लीट झाल्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत तर हे तुम्हाला वॅकन्सी लिस्टमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. आणि एकदा तुमची वॅकन्सी लिस्ट डिक्लेअर झाली त्याच्यानंतर लगेच तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 2 स्टार्ट होत असतं. म्हणजे जेवढी पण मुलं कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एलिजिबल आहेत ती मुलं ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 2 ही तुम्ही कंप्लीट करू शकता. आता ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी परत तुम्हाला सगळी कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. आता ही कॉलेजची लिस्ट अपलोड कशी करायची आहे तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये चेंजेस करू शकता की नाही करू शकत तर ह्याच्यावर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याचं पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता ही ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी पण तुम्हाला 3 दिवस प्रोव्हाइड केलेले असतात. ही ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली तर लगेच ह्याचा तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतो ज्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 2. ह्या सीट अलॉटमेंटमध्ये तुम्हाला समजतं की कॅपराऊंड 2 मध्ये तुम्हाला कुठल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय की नाही लागलाय म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळाले की नाही मिळाले तर हे तुम्हाला सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 2 मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. आता एकदम तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 2 डिक्लेअर झाली त्याच्यानंतर परत तुम्हाला ऑप्शन प्रोव्हाइड केले जातात की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. काही मुलांचं ऑटो फ्रीज सुद्धा होऊ शकतं. आता ऑटो फ्रीज तुम्हाला कसं अवॉइड करायचं आहे तर हे पण मी तुम्हाला सांगेन. येत्या व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. सो एकदम जर सीट अलॉटमेंट झाल्यानंतर परत तुम्हाला ऑप्शन्स हे प्रोव्हाइड केले जातात म्हणजे तुम्हाला फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. आता एकदम जी सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीजची प्रोसेस कंप्लीट झाली त्याच्यानंतर परत तुमची वॅकन्सी लिस्ट फॉर कॅपराऊंड 3 ही तुमची डिक्लेअर होत असते. म्हणजे कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2 कंप्लीट झाल्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत तर हे तुम्हाला वॅकंट सीट लिस्ट फॉर कॅपराऊंड 3 मध्ये तुम्हाला बघायला मिळतं.
आता एक तुमची वॅकन्सी लिस्ट डिक्लेअर झाली त्याच्यानंतर परत तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड 3 ही तुमची सुरू होत असते आणि ह्याच्यामध्ये परत तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. ऑप्शन फॉर्म फिलिंग झाल्यानंतर परत ह्याचा तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतो की नक्की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला म्हणजे सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 3 ही तुमची डिक्लेअर होत असते. आता कॅपराउंड 3 कंप्लीट झाल्यानंतर तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही तुमची कंप्लीट होत असते. आता बरीच मुलं बोलतील की दादा कॅपराउंड 4चं काय, तर बघा कॅपराउंड 4 बद्दल अजूनही काही ऑफिशियल नोटीस आलेली नाही आहे. सो त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅपराउंड 4 बद्दल मी तुम्हाला काही सांगत नाही आहे. जेव्हा तुमची ऑफिशियल नोटीस येईल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण कॅपराउंड 4 आलाय की नाही आलाय तर हे सगळं मी तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये सांगेन. आतापर्यंत मी तुम्हाला कॅपराउंड 3 पर्यंतच मी तुम्हाला सांगतोय. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला स्टेप सांगितले आहेत हे सगळे तुम्हाला समजलेले असतील. जर तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला समजेल की आत्तापर्यंत जेवढं पण मी तुम्हाला समजवलं आहे हे सगळं तुम्हाला समजलं आहे की नाही. प्लस त्यासोबत भरपूर मला आता वाटत असेल की आता एवढी मोठी प्रोसेस ही कधीपर्यंत संपणार, तर बघा एक्सपेक्टेड आहे की हे जेवढे पण स्टेप्स मी तुम्हाला ह्याकडे सांगितले आहेत हे एंड ऑफ ऑगस्टपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजेत. आता ह्यासाठी सीईडी सेल आपल्याला पूर्ण कॅपराउंडचं शेड्यूल सुद्धा प्रोव्हाइड करणारच आहे. सो त्यामुळे जेव्हा पण कॅपराउंडचं शेड्यूल येईल तर तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि इन केस जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. वेबिनार्स आणि लाईव्ह सेशन्स हे स्टार्ट झालेले आहेत. इम्पॉर्टंट टॉपिकवर वेबिनार आणि लाईव्ह सेशन मी घेतलेले आहेत आणि आता पुढे मी काय वेबिनार्स हे अरेंज करणार आहे. सो त्यामुळे लेट नका करू. जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. जर तुम्हाला काय एन्क्वायरी करायची असेल पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग तर मी तुम्हाला हेल्पलाईन नंबर आणि इंस्टाग्रामच्या आयडी मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता किंवा तुम्हाला इंस्टाग्रामच्या आयडीवर तुम्ही DM करू शकता. मी आणि माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.